नमस्कार। तर आज आपण बोलणार आहे अजिनोमोटो बद्दल। तर अजिनोमोटो जो आजकाल बरेचशा बाहेरच्या जेवणामध्ये वापरला जातो। आधी आपला असा समज होता की अजिनोमोटो फक्त चायनीज फूड मध्ये वापरला जातो, तर नाही, अजिनोमोटो बऱ्याचशा जेवणामध्ये बाहेर आजकाल वापरला जातो। म्हणजे चायनीज फूड, फास्ट फूड, पॅकेट फूड यामध्ये अजिनोमोटो वापरला जातो। तर अजिनोमोटो बाहेरच्या जेवणामध्ये का वापरतात? कारण एकदा आपण जर ती गोष्ट खाल्ली तर आपल्याला सारखं सारखं ती खाऊ वाटते, अजून जास्त खाऊ वाटते। तर ह्याच्यासाठी लोक अजिनोमोटो वापरतात आणि अजिनोमोटोमुळे एक वेगळीच टेस्ट येते। म्हणजे थोडीशी खारट आणि थोडी चायनीज फूड किंवा बाहेरच्या फूडला एक वेगळी टेस्ट येते। आणि जेव्हा पण आपण अजिनोमोटो खाल्ल्यानंतर ना आपल्याला खूप जास्त तहान लागते, आपल्याला सारखं पाणी पिऊ वाटतं। तर हे सगळं ना अजिनोमोटोमुळे होतो। हा अजिनोमोटोचा इफेक्ट आहे। तर अजिनोमोटो खाऊन आपल्या शरीरात कोणते कोणते प्रॉब्लेम चालू होतात ते बघूया। तर अजिनोमोटो खाऊन कॉमन प्रॉब्लेम कोणते जाणवतात? सारखा घाम येतो, आळस येतो, कफ येतो, शिंका पण येतात, ऍसिडिटी होते, जॉइंट पेन, मसल पेन आणि गुडघेदुखी पण चालू होते। कारण अजिनोमोटोने बोन स्ट्रेंथ आणि शरीरातले कॅल्शियम पण कमी होते, ब्लड प्रेशर लेवल देखील वर खाली होते। हे झाले नॉर्मल प्रॉब्लेम। आता धोकादायक प्रॉब्लेम बघूया आपण। जर तुम्ही रोज अजिनोमोटो किंवा एमएसजी पण त्याचं नाव आहे, हे जर तुम्ही रोज खाल्लं तर आपल्याला कोणते कोणते त्रास होतात? आपल्याला हायपर टेन्शनचा त्रास होतो, आपल्या मेंदूवर पण त्याचा परिणाम होतो। ज्यादा जर तुम्ही एमएसजी अजिनोमोटो खाल्ला तर मेंदू, ब्रेन आपला डॅमेज होऊ शकतो, खराब होऊ शकतो, डोकेदुखी वाढते आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो। त्यामुळे जर तुम्ही अजिनोमोटो किंवा एमएसजी हे सारखं सारखं खात असाल तर आजच बंद करा। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ अजिनोमोटो बद्दल। तर जर तुम्ही बाहेरचं जास्त फास्ट फूड, चायनीज खात असाल तर आजच्या आज बंद करा, कारण ह्याचे खूप जास्त साईड इफेक्ट आहेत। आणि मी पण आधी चायनीज खूप खायचे आणि मला जेव्हा प्रॉब्लेम चालू झाला त्याच्यानंतर मी कम्प्लिटली बंद केलं, जेव्हापासून मला समजलं की ह्याचे इतके जास्त साईड इफेक्ट आहेत। त्यामुळे जे काही तुम्ही खाताय ते घरी बनवून खा, बाहेरचं फास्ट फूड ज्यादा खाऊ नका। जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।